नशिबामुळे आपल्याकडे गरिबी येते आणि नशिबामुळे आपल्याकडे श्रीमंत येते. ऐका बरं का, ज्यावेळेला नशीब प्रतिकूल असताना, नशीब साथ देत नाही ना, नशीब पाठ फिरवताना, त्यावेळेला महाराज किती तुम्ही कमवण्याचा प्रयत्न करा, नाही आपल्याकडे पैसा येत, किंवा असलेला पैसा कधी जातो, कसा जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आहे का नाही? नशीब साथ देत नसलं ना की काही उपयोग होत नाही महाराज. असलेला पैसा जातो बघा, म्हणजे आपली संपत्ती, स्थावर मालमत्ता सगळं जात असतं बघा. नशीब फार महत्वाचं आहे. नशीब साथ देत नसेल तर किती मिळू द्या, ते निघून जातं. काय झालं, एक ब्राह्मण बुवा 18 विश्व दारिद्र्य आणि नेमकी त्याची मुलगी लग्नाला आली. मुलगी लग्नाला आल्याच्या नंतर त्याने विचार केला, आपल्या नगरीचा राजा आहे ना, राजा अत्यंत दयाळू आहे, राजा कृपाळू आहे, राजाकडे जावं, राजा नक्कीच आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही, किमान मुलीच्या लग्नापुरतं जरी दिलं ना तरी बास, मुलीचं लग्न करून टाकू. म्हणून तो राजाकडे गेला. राजाला सर्व हकीकत सांगितले. राजाला सांगितलं, माझा 18 विश्व दारिद्र्य, खाण्याची पंचायत आहे, मुलगी तर लग्नाला आली, काय करू, मला फार मोठा प्रश्न पडलाय. राजा कृपाळू आणि दयाळू होता बघा, राजा चांगला होता. राजाने सांगितलं, ब्राह्मण बुवा काळजी करू नका, तुमचं सर्व मी ऐकून घेतलं, तुमची मला दया आली, तुमचं दारिद्र्य पूर्णपणे घालवायचं असं माझ्या मनात आलेलं आहे, काळजी करू नका. आज मी तुम्हाला 11 गावं जहागिरी देऊन टाकतो. जहागिरी किती गावं? एक गाव नाही, 11 गावं तुम्हाला जहागिरी देऊन टाकतो. मला सांगा आता काय कमी हो? 11 गावं जहागिरी मिळल्याच्या नंतर काय लागतंय परिस्थितीला? 11 गावं जहागिरी मिळली म्हणजे आता त्या माणसाची परिस्थितीच बदलणार ना. ब्राह्मणाला आनंद झाला. राजाने स्टॅम्प घेतला, त्याने सर्व काही लिहिलं, 11 गावांची नावं लिहिली. मी या ब्राह्मण बोलला जहागिरी म्हणून दान देतोय म्हणून लिहिलं. त्यांनी स्वतःची मोहर मारली, म्हणजे शिक्का मारला, राजाने सही केली आणि हा 11 गावं जहागिरीचा कागद गडी घातला आणि ब्राह्मणाच्या हातामध्ये तो कागद दिला, तो स्टॅम्प दिला. मला सांगा ब्राह्मणाला किती आनंद झाला असेल हो? किती आनंद झाला असेल. आजपर्यंत आयुष्य दारिद्र्यामध्ये गेलं, पण आता दारिद्र्य माझं संपणार, मला 11 गाव जहागिरी मिळालेली आहे. कागद हातामध्ये घेतला आणि आनंदाच्या भरामध्ये हा ब्राह्मण आपल्या घराकडे निघालेला आहे, आपल्या गावाकडे घराकडे निघालेला आहे. दुपारची वेळ होते, ऊन भयंकर होता, 1-1:30 वाजलेला आणि त्या उन्हाच्या कारामध्ये अनवणी चालत असताना ब्राह्मणाला भुवळ आली, म्हणजे चक्कर आली आणि ब्राह्मण खाली पडला. ऐका सज्जनानो, राजाने कृपा केली होती, 11 गाव जहागिरी दिली होती, पण नशिबाने कुठं साथ दिली या? राजाने दिली पण नशिबाने कुठं साथ दिली या? चक्कर येऊन ब्राह्मण खाली पडला आणि खाली पडल्याच्या नंतर त्या ब्राह्मण बुवाचा हात कधी उचकटला ब्राह्मण बुवाला माहित नाही. आणि हातामध्ये 11 गाव जहागिरीचा कागद होता, तो कागद उडाला, वाऱ्याने तो उडाला आणि वाऱ्याच्या दिशेने तो कागद आता पुढं चाललेला आहे. योगायोगाने एका मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्या चरत होत्या, एका बकरीपाशी हा असणारा कागद गेला आणि तो बकरीने तो असणारा कागद खाल्ला. मेंढपाळ दूर होता, हाणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो असणारा कागद बकरीने खाल्ला. मेंढपाळाने ते पाहिलं. अर्ध्या तासानंतर ब्राह्मण शुद्धीवरती आल्याच्या नंतर त्याने पाहिला, हातामध्ये कागद नाही. पुन्हा हताश झाला, काय करावं. मग त्याने शोधायला सुरुवात केली, कागद कुठं सापडतोय का, कागद कुठं दिसतोय का. ऐका सज्जनानो, कागद त्याला सापडला नाही. तो मेंढपाळापाशी गेला आणि त्याला विचारलं की बाबा, माझ्या हातामध्ये कागद होता, तो कागद उडला का, कुणी खाल्ला का, कुणी घेतला का, तो पाहिला का? त्या मेंढपाळाने सांगितलं, बाबा तुझ्या हातामध्ये असणारा कागद तो वाऱ्याच्या दिशेने उडत आला आणि माझ्या एका बकरीने तो कागद खाल्ला. महाराज पुन्हा डोळ्यामध्ये अश्रू आणि अश्रू ढाळत हा ब्राह्मण घरी आला. घरी आल्याच्या नंतर पत्नी म्हटली, का हो तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? तुम्ही राजापर्यंत गेले नाही का? राजाला आपली हकीकत सांगितली नाही का? राजाला काही दया आली नाही का? राजाने काही दिलं नाही का? त्याने सांगितलं, ऐक ना, राजाने सर्व माझं ऐकून घेतलं, राजाला दया आली आणि राजाने मला देण्याचा प्रयत्न केला आणि राजाने मला भरभरून दिलं सुद्धा. राजाने मला भरभरून दिलं, पण माझं नशीब कुठं चांगलंय ग, माझं नशीब कुठं चांगलंय. तो आपल्या पत्नीला सांगतोय. ऐका त्याचे उद्गार. तो ब्राह्मण आपल्या पत्नीला सांगतोय, क्या कहू कुछ कह न जाय. अगं काय सांगू, काय सांगूशीच वाटत नाही. क्या कहू कुछ कह न जाय,
कहने बिना रहन जाय. अगं सांगूशी वाटत नाही, पण सांगितल्याशिवाय राहवत सुद्धा नाही. सांगितल्याशिवाय राहवत सुद्धा नाही. ते म्हणते झालं काय ते तरी सांगा. आणि मग तो पुढचं सांगू लागला, क्या कहू कुछ कहन जाय, कहने बिना रहन जाय. 11 गाव बकरी खा गई, मन की बात मन में रह गई. अगं तोच सांगतोय, राजा इतका कृपाळू आहे. राजाने 11 गावं दिली सुद्धा, पण राजाने दिलेली 11 गावं फक्त माझ्या मनातच राहिली. मला सत्य ती भोगायला मिळणार नाहीत. का बरं? मनातली गोष्ट मनात राहिली. 11 गावं मस मिळाली, पण त्याचा उपयोग झाला नाही, कारण तो स्टॅम्प माझ्याकडे राहिला नाही. आलं लक्षात? याला म्हणायचं नशीब. अरे बाबांनो, राजाने बरोबरून दिलं, पण ते भोगण्याकरता तुमचं नशीब पाहिजे ना. नशिबातच तुमचे ते गावंड आहेत. म्हणून किती जरी आलं, पण नशीब साथ देत नसाल तरी संपत्ती आपल्याकडे राहत नाही. आता ऐका,